नमस्कार, वेलकम टू द सात्विक फन झोन। या व्हिडिओमध्ये आपण सिंगापूरमधील सेकंड डे हा पार्ट 2 अप केलेला आहे, तो कंटिन्यू करणार आहोत। तर आपण लास्ट पार्ट 1 मध्ये पाहिलेलं की आपण स्पॅगेटी जी राईड होती ती केली होती आणि त्यानंतर अशा 2-3 राईड आपण छोट्या केल्या होत्या। त्याच्या पुढे आपण कोणत्या राईड्स अजून करणार आहोत ते या पार्ट मध्ये पाहूया। स्पायनिंग अँड वॉटर राईड नंतर आम्ही ह्या डायनासोर राईडच्या इथे आलो होतो मायशा आणि सात्विकसाठी, आणि बाकी सर्व आम्ही लंचचा आता टाइम झालं होतं तर त्यांना पुढे आम्ही पाठवलं होतं, कारण मग लंच ऑर्डर वगैरे होईपर्यंत आमची ही राईड होऊन जाईल। इथे खूप लाईन होती आणि VIP पासवाल्यांसाठी इथून डायरेक्ट वेगळी लाईन होती, त्यांना डायरेक्ट जाऊ देत होते। ही डायनासोर राईड लहान मुलांसाठी आहे स्पेशली, पण असं काही त्यांचे लिमिटेशन्स नव्हते की म्हणजे एज एवढं पाहिजे किंवा नको आहे। इथे एक आम्ही आजी सुद्धा पाहिलेल्या, त्या सर्व राईड्स करत होत्या, खूप छान सर्व राईड्स एन्जॉय करतायत आणि तेही नऊवारी साडी नेसून होत्या त्या। हे पहा, या आजींचा हा राऊंड झाल्यानंतर नेक्स्ट नंबर आमचा होता। सात्विक आणि मायशा तर कंटाळले होते लाईन मध्ये उभं राहून, आपला नंबर कधी येणार असंच विचारत होते। ही राईड सुद्धा आम्ही खूप छान एन्जॉय केली, सात्विक आणि मायशाला तरी खूप आवडली। या राईड मध्ये सात्विक सोबत मी आणि मायशा सोबत मोहित जिजू बसले होते आणि आमच्या 2 डायनासोरच्या मध्ये प्रीतम बसले होते। या राईडला मॅन्युअली अप डाऊन करण्याचा ऑप्शन होता, त्यामुळे सात्विक सारखं ते बटन प्रेसच करत होता। आमची राईड होईपर्यंत शीतल मावशी आणि सेजल इकडे त्यांचा फोटोशूट करून घेत होत्या, त्या आमच्यासाठी थांबल्या होत्या इथे। या राईड नंतर आम्ही लंच करण्यासाठी ओयासिस कॅफेमध्ये गेलो होतो। हा खूप मोठा कॅफे होता आणि रशही इथे खूप होती। आम्ही येईपर्यंत यांचं अर्ध लंच करून झालं होतं, तर आता आम्ही लस्सी ऑर्डर केलेली आहे आणि बिर्याणी, पाहूयात कशी टेस्ट आहे ते। प्रीतमला लस्सी तर आवडली नव्हती, पण बिर्याणी छान होती आणि नंतर आम्ही छाससुद्धा ऑर्डर केलेलं, तेही ठीक होतं। लंच करून आम्ही आईस्क्रीम खातच बाहेर तिथून आलो आणि आता पुढे आम्हाला पुढच्या नेक्स्ट राईडसाठी जायचं आहे, तर तिथे चाललेलो आहोत। नेक्स्ट आपल्याला इथे 4D शो आहे, तो पाहायचा आहे। तर चला आपण आता पाहूयात श्रेक 4D ॲडव्हेंचर। आतमध्ये स्ट्रोलर अलाउड नव्हते, त्यांनी बाहेरच पार्क करायला सांगितले होते, तर आम्ही जुईच्या बाबांना सात्विकला घेऊन जायला सांगितलंय आणि ते आता आमच्या मागून येतील। इथे पुढे आल्यानंतर इथे आपल्याला 3D गॉगल इथून आपल्याला प्रोव्हाइड केले जातात। मी इथे सात्विकसाठी सुद्धा गॉगल घेऊन ठेवलेला आहे, सात्विक आला की आपण पुढे जाऊया। सात्विक आल्यानंतर आम्ही आतमध्ये आलेलो आहोत। इथे हा छोटा प्री शो आहे, ज्यात पुढे स्टोरी म्हणजे काय होणार आहे त्याची झलक इथे दाखवतात। आणि आता आपण इथे आतमध्ये जाणार आहोत, पाहूयात काय एक्सपिरियन्स येतो ते। इथे स्टोरी स्टार्ट झालेली आहे स्क्रीनवर। श्रेक, फिओना अँड डॉंकी यांची खूप फनी अशी स्टोरी आहे ही। Now turn on the air. Much better. Noble steed at your service. Donkey! I found a shortcut. Yeah, are you crazy? Jiminy! That's a पूर्ण सीट वाजत होती। Hey man, I hate flight. भारी इफेक्ट आहे। हो मध्ये Come on. I ain't going in there. भारी होतं। I'm an ogre. I'm the one that does the scaring. What is भारी there to be इफेक्ट scared of?
Licorice? Hey, shit! I hope you're in shit! The house got me! Let it go! There's a doctor in the house! Oh, that's gross. हो थंड वारा. जास्त थंड आला एकदम. I can see! Oh, never mind. इथे ना जादुई दुनियेत आल्यासारखं वाटलं. खूप छान इफेक्ट्स होते. सीट्स पण म्हणजे मुवेबल होत्या, सारख्या हालत होत्या प्रत्येक इफेक्टला. आपल्या चेहऱ्यावर थंड पाणी उडत होतं, मध्येच वाऱ्याचा झटका बसत होता. कधी कधी पायांच्या इथे पण ते गुदगुला वगैरे करण्याचा इफेक्ट होता. मज्जा आली. आम्ही खूप एन्जॉय केला हा शो. आता आपण नेक्स्ट राईडकडे जाऊयात. गौरेश जिजूंनी सांगितलेलं होतं की ही छोटीशीच राईड आहे, ती पटकन होऊन जाईल, आपण करूयात. ते खूप फोर्स करतात म्हणून आम्ही इथे चाललेलो आहोत. ही पहा की अशी राईड आहे आपली. पाहून तरी छोटीशीच वाटते. पण बघूयात आता. या राईडचं नाव आहे एन्कॅन्टेड एअरवेज. आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं ही राईड कशी आहे ती. आम्हाला गौरेश जिजूंनी असंच फसवून नेलं होतं. 1 मिनिटचीच राईड होती, पण आम्ही सर्व खूप घाबरलो होतो. कारण मी, सुजा मावशी, माई आम्ही तर फर्स्ट टाईम अशा राईडमध्ये बसलेलो होतो. आणि सात्विकला तर पुन्हा करायची होती ही राईड. तो म्हणत होता की पुन्हा जाऊयात म्हणून. मला आवडली. इथे ज्या राईड्स आहेत त्या आपण कितीही टाईम्स करू शकतो. फक्त प्रत्येक वेळी आपल्याला लाईनमध्ये उभं राहावं लागणार. बाकी असं काही रूल्स नाही आहेत त्यांचे. सात्विक आणि मायशाला श्रेकचा शोसुद्धा खूप आवडला होता. सो आम्ही तिथे पुन्हा जाणार आहोत. आमचा एकदा शो बघून झाला तर आम्ही पुन्हा एकदा चाललो आहे. पण यावेळेस गर्दी खूप जास्त आहे. आधी काहीच गर्दी नव्हती, तर खूप जास्त गर्दी. ते मायशा तिकडे आहे. सात्विक Talk about rewriting history. श्रेकचा शो सेकंड टाईम पाहून झाल्यानंतर आम्ही आता निघालो नेक्स्ट राईडकडे. चला, आमचा शो बघून झाला. आता इकडे आहे वॉटर वर्ल्ड. आपल्या इकडे जायचं आता. तिकडे स्टॉलर अलाउड नाही, तर स्टॉलर तिकडे ठेवलेले आहेत. स्टॉलर बाहेर ठेवायचे. आपला स्टॉल तिकडेच ठेवलेला आहे. सर डब्ल्यूमध्ये थोडा कचरा टाकूया आपण. सात्विकचा स्ट्रोलर जुईने आधीच पुढे नेला होता जेव्हा आम्ही श्रेकचा शो पाहायला सेकंड टाईम गेलो होतो तेव्हाच. आणि ते सर्व इकडे पुढे आले होते आमचा शो पाहून होईपर्यंत. ते म्हणाले की आम्ही पुढे जातोय म्हणून. तर एंट्री कुठे बघायला लागेल. स्ट्रेट असेल. दिस वे लिहिलं तिकडे. या शोची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा शो पूर्ण पाहू शकता. हा 20 मिनिट्सचा शो आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये कव्हर नाही केलेला आहे. तर जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता. या शोनंतर आमचं युनिव्हर्सल स्टुडिओचं टायमिंग संपलेलं होतं. यांचं टायमिंग 10 to 7 असं आहे. आणि आम्हाला आता इथे 6:30 झाले होते. आम्ही टोटल 10 to 12 राईड्स कंप्लीट केल्या होत्या इथे.
पण अजून खूप राईड्स राहिल्या होत्या, कारण सर्व राईड्स कंप्लीट करण्यासाठी 1 डे सफिशियंट नाही आहे. इथून रिटर्न निघताना सात्विकला खूप झोप आली होती. तो स्ट्रोलरमध्येच झोपला होता. आम्ही आमचे निघता थोडे फोटोज काढून घेतले आणि बाहेर यायला आम्हाला 7:15 झाले होते. आमची बस आलेली होती, तर आम्ही बसमध्ये बसून हॉटेल बॉसमध्ये गेलो. पुन्हा चेंज आणि फ्रेश होऊन आम्हाला डिनरसाठी निघायचं होतं, तर आता आम्ही डिनरसाठी निघालेलो आहोत. डिनर आम्ही क्यूझिंग रेंजिया या रेस्टॉरंटमध्ये केलं होतं. आम्ही इथे येऊन ऑर्डर केली होती, पण ऑर्डर येईपर्यंत टाईमपास म्हणून त्यांनी आम्हाला ह्या सोयाबीनच्या शेंगा दिल्या होत्या. ते मागवलं मी ते काही चिली चिकन, हे फ्राईड चिकन आणि रोमन नूडल्स. टेस्ट करून सांगूया कसे आहेत ते. सगळे आयटम चांगले होते. आता हा मागवला मी एक चिली क्रॅब आहे ना, चिली क्रॅब मस्त प्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यामुळे क्रॅबचं पूर्ण ओपन करून पण आहे. क्रॅबची साईज पण खूप मोठी आहे, ऑलमोस्ट खाता होते. एक वाईन पण आहे. पण आता ही क्रॅबची साईज बघा. हा माझा हात आहे, फुल एवढा येतोय. एकदम मस्त साईज आहे. आता पॉन्सची पण साईज मस्त टेस्ट आहे. आणि हा पुढचा एक आयटम आहे. हा कुठला आयटम आहे? रॉ फिश. हा आयटम आहे रॉ फिश. चला आता हे पण टेस्ट करूया, सांगूया. ते लॉबस्टर हा आणलाय चिली चिकन. तिचा सुद्धा मस्त आणि टेस्ट पण करून पाहिला, खूप छान आहे. झालं. आता यांचा आम्ही मागवलेलं आहे स्वीट पोटॅटो कोटेड विथ शुगर. हा व्हेज आहे. करून खायचं आहे. करून बघूया इकडे. तिसऱ्या दिवशी हा होता आमचा सिंगापूर ट्रिपचा सेकंड डे. युनिव्हर्सल स्टुडिओमधील धमाल, थ्रिल राईड्स आणि खूप छान असा एक्सपिरियन्स आणि नंतर डिनर. हा सुंदर अनुभव घेऊन आपण दिवसाची सांगता करूयात. आणि सिंगापूरमधील 3rd डेचा आपला प्लॅन आहे सिटी ओरिएंटेशन विथ गाईड. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.